आता आपण कंपोजिट सेक्शनचं दुसरं एक्झाम्पल बघतोय बाळांनो. क्वेश्चन बघा, मी सांगतो. डायग्राम आपण बनवलेलं आहे, या ठिकाणी डायग्राम दिलेलं आहे त्यांनी. बघा काय म्हणलेलं आहे, अ कॉपर रॉड ऑफ 30 mm डायमीटर and 600 mm long is enclosed in a steel tube of internal diameter 30 mm and external diameter 45 mm. Bar is subjected to load of 350 kN as shown in figure. आता या डायग्राममध्ये दाखवलेले आहे बाळांनो. हो का, हा जो आतमधला आहे हा कॉपर रॉड आहे. हा कॉपर रॉडचा डायमीटर 30 mm दिलेला आहे. हा फाय दाखवला जातो डायग्राममध्ये. हा फाय म्हणजे डायमीटर असतो त्या सेक्शनचा. हा सॉलिड सेक्शन आहे बाळांनो, त्याचा कॉपर हा सॉलिड सेक्शन आहे, त्याचा डायमीटर 30 mm दिलेला आहे. आणि हा जो कॉपर रॉड आहे हा एका स्टील ट्यूबमध्ये आहे. बघा, वरती एक स्टील दाखवला, खाली एक स्टील दाखवला, म्हणजे हा पाईप आहे, थोडक्यात स्टीलचा पाईप आहे. हा पाईप कसा असणार आहे, हॅलो असणार आहे, म्हणजे हा स्टील हॅलो सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये हा कॉपरचा रॉड इन्सर्ट केलेला आहे. मग हा जो कॉपर रॉड आहे त्याचा डायमीटर 30 mm दिलेला आहे. स्टील ट्यूब आहे, ह्याचे दोन डायमीटर आहे का, इंटरनल डायमीटर 30 mm आणि एक्सटर्नल डायमीटर 45 mm दिलेलं आहे. ह्या दोघांवरती कंपोजिटली 350 kN लोड अप्लाय केलेला आहे, डायग्राममध्ये दाखवलेला आहे. ह्या सेक्शनची पूर्ण लेंथ ही 600 mm दिलेली आहे. पुढे काय म्हणले बघा, कॅल्क्युलेट लोड सिअर्ड बाय ईच मटेरियल ऑफ अ बार. तर हे दोन्ही जे बार आहेत प्रत्येकांचा लोड विचारलेला आहे. म्हणजे काय विचारलेला आहे, लोड ऑफ अ कॉपर सेक्शन आणि दुसरा विचारलेला आहे लोड ऑफ अ स्टील सेक्शन. पुढे म्हणलेलं आहे EC इज इक्वल टू 105 GPa आणि ई स्टील दिलेला आहे 210 GPa. गिगा म्हणजेच बाळनो 10⁻⁹ असतात. पण तुम्ही अगोदर सांगितलेलं आहे चॅप्टरच्या सुरुवातीलाच, जर मेगापास्कल जरी आला, मेगापास्कल म्हणजे न्यूटन पर mm² असतो आणि या ठिकाणी जे दिलेले डायमेन्शन्स असतात हे न्यूटन आणि mm मध्येच घ्यायचे असतात. मग गिगाला फक्त मेगामध्ये कन्वर्ट करा. म्हणजे काय हा 105 × 10⁻³ मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजेच काय येणार आहे, न्यूटन पर mm² येणार आहे. 210 GPa म्हणजे काय येणार आहे, 210 × 10⁻³ मेगापास्कल येणार आहे. आता बघा ह्याला सॉल्व करू. सुरुवातीला इनिशियली ह्यांचे एरिया फाइंड करून घ्या. पहिला कॉपरचा एरिया काढा. एरिया ऑफ अ कॉपर सेक्शन. कॉपर सेक्शन आहे हा सॉलिड आहे. सॉलिडचा जर डायमीटर दिला तर त्याचा एरियाचा फॉर्म्युला असतो π/4 × d². म्हणजे काय या ठिकाणी π/4 × कॉपरचा डायमीटर किती आला आहे 30 याचा स्क्वेअर. आणि याची किंमत काढू. दुसरा कोण आहे, स्टील ट्यूब आहे. एरिया ऑफ अ स्टील हा हॅलो सेक्शन आहे. हॅलो सेक्शनचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो π/4 इन ब्रॅकेट D² मायनस स्मॉल d². कॅपिटल डी म्हणजे एक्सटर्नल डायमीटर असतो, स्मॉल डी म्हणजे इंटरनल डायमीटर असतो. म्हणजे काय येईल π/4 इन ब्रॅकेट एक्सटर्नल डायमीटर 45 त्याचा स्क्वेअर मायनस इंटरनल डायमीटर 30 त्याचा स्क्वेअर. हा AS ह्या दोन्ही किमती काढून घेऊ बाळांनो. आपण कॅल्क्युलेटरवरती आहे अशा किमती टाका. काय दिलेलं आहे π/4 × 30चा स्क्वेअर किती आला बाळांनो, हा एरिया 706.86 mm² आला. आता दुसरा स्टीलचा एरिया काढू. काय आपण पाय म्हणजे बाळांनो शिफ्ट दाबून EXP दाबायचा म्हणजे पाय येतो. π/4 × इन ब्रॅकेट 45² मायनस 30² ब्रॅकेट कंप्लीट. ह्याचा येतो एरिया 883.57 mm² येतोय. हे एरिया तर आपल्याला भेटले दोघांचे. त्याच्यानंतर ज्या 3 कंडिशन सांगितल्या त्या अप्लाय करायच्या. आता बघा पहिल्यांदाच आपल्याला सांगितला नेट फोर्स काढायचा, मग थोडक्यात दोघांवरचे फोर्सेस काढायचे आहेत. मग फोर्सची कंडिशन सांगितली शेवटी आपण अप्लाय करणार. उरल्या 2 कंडिशन, एक चेंज इन लेंथ आणि दुसरी
स्ट्रेन हा सेम घेतो आपण. कधी? जर दोन्ही सेक्शनची लेंथ सेम असेल तर. मग बाळांनो या ठिकाणी चेंज इन लेंथसुद्धा घ्यायची गरज नाही, कारण की कॉपर आणि स्टील ह्या दोन्ही सेक्शनची ओरिजिनल लेंथ सेम आहे, मग दोघांचा स्ट्रेन हा सेम आहे. ह्याच्यावरून एक रिलेशन भेटल ते घ्यायचं बाळांनो. मग काय बोलवलं आपण? स्ट्रेन इन अ कॉपर रॉड इज इक्वल टू स्ट्रेन इन अ स्टील बार. मग सिग्मा ईचा फॉर्म्युला काय असतो स्ट्रेनचा? सिग्मा अपाऊन ई असतो, इज इक्वल टू ES काय येईल? मग सिग्मा S अपाऊन E असेल. ह्यांच्या किमती पुट करा. हा EC डिवाइडला आहे, हा राईटला जाऊ द्या, मल्टिप्लाय होईल. म्हणजे काय या ठिकाणी? सिग्मा C इज इक्वल टू EC अपाऊन ES इंटू सिग्मा S. आता जेणेकरून बाळांनो ज्याची किंमत मोठी आहे त्याला वरती आणायचा, म्हणजे आपण ESला वरती आणू. या फॉर्म्युला असं घेऊ नका बाळांनो. हा ES लेफ्टला आणा, वरती येईल सिग्मा Sची किंमत भेटेल. म्हणजे काय येईल? सिग्मा S इज इक्वल टू ES अपाऊन EC इंटू सिग्मा C. मी ह्याच्या अगोदर जे लिहिलं होतं, जे आता मी खोडलेलं ते सुद्धा चालतं बाळांनो. पण याला काय होतं, येणार जे आन्सर हे पॉईंटमध्ये येतं. पॉईंटमध्ये आले की आपल्याला थोडं अवघड वाटतं, पण याला पॉईंटमध्ये नाही आणायचं. मग ज्या ईची किंमत मोठी आहे तो वरती घ्यायचा, लक्षात ठेवायचं. ESची किंमत मोठी आहे, ECची किंमत लहान आहे. आता सिग्मा Sची किंमत काढा. सिग्मा S इज इक्वल टू ES किती दिलेला आहे? पण तो GPAमध्ये हायसे ठेवले तरी चालतात. ES आहे 210 अपाऊन EC दिलेला आहे 105 इंटू सिग्मा C. ह्या दोघांचा भाग लावा. 105 आणि 210ला 2चा भाग जाईल, म्हणजे काय येईल? 2 इंटू सिग्मा C येईल. हे एक रिलेशन भेटलं आपल्याला पहिलं. सिग्मा S इज इक्वल टू 2 सिग्मा C भेटलं. आता बाळांनो टोटल लोड आपल्याला माहीत आहे. जर टोटल लोडचा जर फॉर्म्युला ह्याच्यामध्ये घेतला तर आपल्याला सिग्मा S आणि सिग्मा Cच्या किमती भेटतील आणि त्याच्यावर दोघांचे फोर्सेस फाईंड करता येतील. मग दुसरी कंडिशन घ्या. टोटल फोर्स किंवा नेट फोर्स इज इक्वल टू PC प्लस PS. पीचा फॉर्म्युला काय येणार आहे आपला? स्ट्रेस इंटू एरिया प्लस PSचा काय येईल? सिग्मा S इंटू AS. किमती पुट करा. सिग्मा C आहे असा घ्या इंटू AC आपण काढलेला आहे, किती आलेला आहे? 706.86 प्लस सिग्मा S किती आलेला आपल्याला? 2 सिग्मा C आलेला, तो घ्या. 2 सिग्मा C इन ब्रॅकेट AS किती आलेला आहे आपला? 883.5 सेकंद आला. मग टोटल फोर्स किती दिलेला आपल्याला? 350 किलो न्यूटन. म्हणजे काय येईल? 350 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 706.86 सिग्मा C प्लस 2ने याला मल्टिप्लाय करा, बा काय येईल? 2 इंटू 883.57 किती येतोय? 1767.14 सिग्मा C. दोघांची ॲडिशन करा. हा 350 इंटू 10⁻³ इज इक्वल टू, दोघांची ॲडिशन करा, प्लस 706.86 किती झाले? 2474 सिग्मा C आले. आता हा इकडं लेफ्टला घ्या, डिवाइडला जाईल, सिग्मा Cची किंमत भेटेल. मग सिग्मा C इज इक्वल किती येईल आपला? 350 इंटू 10⁻³ अपाऊन ॲन्सर म्हणा बाळून पहिल्यांदा आपण काढलेलं असतं तेच येतं. म्हणजे किती आलं ह्याची सिग्मा Cची किंमत? 141.47 न्यूटन पर mm² आली किंमत आपल्याला. हा सिग्मा C भेटला. आता या सिग्मा Cची किंमत पुट इन इक्वेशन नंबर 1 करा, सिग्मा S भेटेल. ह्याला म्हटलं बाळांनो पुट इन इक्वेशन 1, तर आपल्याला सिग्मा S भेटेल. सिग्मा S इज इक्वल काय? 2 टाइम्स ऑफ सिग्मा C 141.47. तर सिग्मा S किती आला बघा? इंटू 2 करा फक्त, म्हणजे किती आला? 282.94 न्यूटन पर mm² आला. आता सिग्मा C आणि सिग्मा S हे दोघंही आपल्याला भेटलेले
आहेत बाळांनो. आता याच्यावरून टोटल म्हणजे दोन्ही सेक्शनचे फोर्सेस आपण काढू शकतोय. आता बाळांनो पहिल्यांदा कॉपरचा काढा. PC इज इक्वल टू काय फॉर्म्युला सिग्मा C इंटू AC इज इक्वल टू सिग्मा C ची किंमत किती आहे आपल्याकडं. सिग्मा C आपल्याला दिलेला आहे बाळांनो. सिग्मा C आपला आलेला आहे. किती आलेला आहे सिग्मा C आपला 141.47 इंटू AC किती आपला 706.86. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं PCची किंमत भेटल PS इज इक्वल काय येईल आपला सिग्मा S इंटू AS. दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. सिग्मा S किती आला आहे आपला 282.94 इंटू AS किती आपल्याकडं 883.57. बरोबर ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून बरोबर PC किती आला 141.47 इंटू 706.86 म्हणजे किती आला बाळांनो 99999.48 न्यूटन आला. म्हणजेच किती आला 99.99 किलो न्यूटन. म्हणजेच किती आला 100 किलो न्यूटन आला. आता दुसरा PS बा किती आहे 282.94 इंटू 883.57. हा किती येतोय 24997.29 न्यूटन. ह्याला जी NG करा म्हणजे किती आला बाळांनो हा 249.997 किलो न्यूटन आला. म्हणजे लाईज इक्वल किती आला 250 किलो न्यूटन आला. हे फोर्सेस इन ईच सेक्शन्स भेटले आपल्याला.